नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे रायगड पोलीस भरती संदर्भात जे ग्राउंडचे विद्यार्थ्यांचे मार्क आहेत. तर त्याच्यामध्ये मी काय करत आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क 25 तारखेचे मार्क याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे की मार्क कसे-कसे पडत आहेत आणि कट ऑफवरती याचा काय परिणाम होऊ शकतो. आता सगळ्यात पहिलं जर बघितलं तर तुम्ही आपली जी जाहिरात जी आहे ती बघितली. तर या जाहिरातीमध्ये जर बघितलं तर टोटल याच्यासाठी पोलीस शिपायासाठी जर पाहिलं तर हे आहे 391 पदांकरिता ही जाहिरात होती. तर एस-सीसाठी 47 पदे होती, एस-टीसाठी 27 पदं होती, व्ही-जे-एसाठी 8 पदं आहेत, एन-टी-बीसाठी 8 पदं, 14 पदं एन-टी-सीसाठी, 5 पदं एन-टी-डीसाठी, एस-बीसीसाठी 6 पदं आहेत, 59 पदं आहेत ती ओबीसीसाठी आहेत, 40 पदं एस-सी-बी-सीसाठी आहेत, ई-डब्ल्यूसाठी 39 पदं आहेत, 49 पदं आहेत, 128 ओपनसाठी आहेत. आता या पदांवरती कट ऑफ असतो त्यामुळे हे पदं तुम्हाला मी सांगितले आहेत. टोटल 391 पदांकरिता. आता जर तुम्ही बघितलं आता याच्यामध्ये जर गेलो आपण, तर याच्यामध्ये जर आजचे मार्क जर पाहिले विद्यार्थ्यांचे हे मार्क आहेत. ओके. आता हे जर टोटल जर बघितलं तुम्ही, तर टोटल 517 विद्यार्थ्यांचे ग्राउंड झालेलं आहे 25 तारखेला. 517 विद्यार्थ्यांचे आहेत. आता याच्यामध्ये काय करतात ही जी यादी आहे तुम्ही बघाल की हे मार्क कसेही आहेत म्हणजे याच्यानुसार दिलेले नाही. तर मी जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्काची यादी तुमच्यासाठी बनवलेली आहे. आता ही यादी आहे. आता इथे जर तुम्ही टोटल जर पाहाल, तर 40 ते 50 आता इथे जर पाहाल तर 47 मार्काचा टॉपर आहे. 40 ते 45 मार्काचे तुम्ही पाहाल तर 4 विद्यार्थी आहेत हे. त्याच्यानंतर 44 मार्काचा 1 विद्यार्थी आहे आणि 43 मार्काचं जर बघितलं तर हे आहेत 11 विद्यार्थी आहेत. 42 मार्काचे बघितले तर हे तुम्हाला बघा 8 विद्यार्थी आहेत. 41 मार्काचे जर पाहिले तर हे 12 विद्यार्थी आहेत. तर टोटल जर 40 आणि 40 पेक्षा जास्त बघितले तर 52 विद्यार्थी आहेत. मी ऑलरेडी हे केलेलं आहे 40 आणि 40 पेक्षा जास्त. तर हे विद्यार्थी आहेत 52 विद्यार्थी आहेत. आता बघा 52 विद्यार्थी आहेत 512 पैकी. लक्षात घ्या की 52 विद्यार्थी आहेत 512 पैकी तर ऑलमोस्ट 10% 517 पैकी. तर हे टोटल बघितलं तर 10% पर्यंत होतात ज्या विद्यार्थ्यांना काय आहेत की 40 पेक्षा जास्त मार्क आहेत. तुम्ही 30 ते 40 दरम्यान जर पाहाल 30 ते 39 दरम्यान तर हे जे विद्यार्थ्यांची संख्या होती ही 212 समथिंग होते 200 समथिंग. 1 मिनिट सॉरी. तर ही विद्यार्थी संख्या तुम्हाला सांगतो हे होते 220 विद्यार्थी होतात आणि त्याच्यानंतर हे 220 म्हणजे जवळपास एक 42 ते 45% होतात. एक्झॅक्टली कॅल्क्युलेट केलं तर 42% आणि इथून आता जर बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांना 24 आणि 24 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. आता इथं हे सगळे विद्यार्थी काय आहेत की डिस्क्वालिफाईड आहेत. हे डिस्क्वालिफाईड विद्यार्थी आहेत. तर या विद्यार्थ्यांची संख्या 178 आहे. आता मी कॅल्क्युलेट केलेली आहे. तर ही 178 विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. तर तुम्ही जर पाहाल तर बघा 34-35% विद्यार्थी आहेत ते डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. 178 विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. 42% विद्यार्थी आहेत हे 200 सॉरी हे किती राहतील ते 30 ते 40च्या दरम्यान आहेत आणि जर पाहिलं तर 10% विद्यार्थी आहेत ते आहेत जवळपास 10% पेक्षा जास्त ते 40 ते 50च्या दरम्यान आहेत. तर तुमचे हे जे आहेत विद्यार्थी म्हणजे 30 ते 40च्या दरम्यानचे हेच कट ऑफ तुमचा डिसाईड करतील. ज्या विद्यार्थ्यांना 40 ते पेक्षा जास्त आहे ते आरामात ग्राउंडसाठी क्वालिफाय होतील. फक्त कट ऑफसाठी बघाल काही कॅटेगरीचा 35 ते 40च्या दरम्यान लागेल आणि काही कॅटेगरीचा तो लागेल 31 ते 35. पण त्याच्या खाली कट ऑफ येणं मुश्किल आहे. जर तुमचं पॅरलल रिझर्वेशन असेल म्हणजे पॅरलल रिझर्वेशन म्हणजे सांगू शकतो मी याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल पॅरलल रिझर्वेशन सांगतो तुम्हाला काय राहतं ते. हे जे राहतं महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पदवीधर अंशकालीन, पोलीस पाल्य, गृहरक्षक दल याच्या ज्या जागा असतात याला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतात, समांतर आरक्षण म्हणतात. यांचा कट ऑफ थोडासा कमी असू शकतो जागेवर म्हणजे विद्यार्थी भेटण्यावर असतं ते. कधी-कधी विद्यार्थी भेटत नाही त्यामुळे त्यांचा कट ऑफ काय होतो कधी-कधी कमी लागतो. तर ही माहिती होती. तर आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.